आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट, यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट, सिमेंट पेंट, वॉटरप्रूफ पेंट, याचबरोबर फरशी बसवण्यासाठी केमिकल, वॉल पेंट, सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत। बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स, दिल्ली विशी जवळ कोठारी हाइट्स, बाजारतळ, श्रीगोंदा। प्रोप्रायटर हिंगणे मेजर। मोबाईल नंबर 9561852818 700545069। एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग बर्जर पेंट्स। रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव बर्जर पेंट्स, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत कोळगाव येथे कारगिल विजय दिन, शहीदांना मानवंदना देऊन व वृक्षारोपण करून मोठ्या दिमाखात संपन्न। या कार्यक्रमास तहसीलदार सचिन डोंगरे, गट विकास अधिकारी राणीताई फराटे व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची गैरहजेरी। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे शहीद स्मारक समिती, आजी माजी सैनिक संघटना व ग्रामस्थांच्या वतीनं कारगिल विजय दिन, शहीद वीरांना मानवंदना देऊन व वृक्षारोपण करून दिमाखात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमास मात्र पोलीस निरीक्षक भंडारे वगळता तहसीलदार सचिन डोंगरे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे व गट विकास अधिकारी राणीताई फराटे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यानं चर्चेस मोठे उधाण आलं। कोळादाई विद्यालयाचे विद्यार्थी, ग्रामस्थ, माजी सैनिक यांनी गावातून फेरी काढली। शहीद भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले। अनेकांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली। वृक्षारोपण ही करण्यात आलं। यावेळी उपस्थित माजी सैनिकांशी दक्ष टाइम्स 24 लाईव्हने बातचीत केली। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। 26 जुलै 1999 साली कारगिल विजय या ठिकाणी भारताने मिळवलेला आहे। श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोळगाव येथे सुद्धा शहीद भवन आहे। या ठिकाणी आज शहीद स्मारक समिती असेल, सर्व आजी माजी सैनिक संघटना यांनी एकत्र येत या ठिकाणी आज मोठा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात की नेमकं आज कार्यक्रमाचं आयोजन काय होतं। मेजर, काय सांगाल, आज या ठिकाणी शहीद कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, नेमकं याचं कार्यक्रमाचं एकूण प्रयोजन काय होतं? सर्वप्रथम मी सर्वांना जय हिंद बोलेल। आपण दरवर्षीच 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो। हा दिवस भारतामध्ये प्रत्येक गावोगावी साजरा होतो आणि कोळगावमध्ये हा विशेष करून प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा होतो। परंतु यावर्षी आम्ही भव्य दिवस स्वरूपात हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। कोळगावची सैनिक संघटना असेल, श्रीगोंदा शहीद स्मारक समिती असेल, तसेच कोळगावचे सरपंच भैयासाहेब लगड असतील, हेमंत नलगे आप्पा असतील, या सर्वांच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं नियोजन मोठ्या स्वरूपात केलं। सर्वप्रथम आम्ही सकाळी 8 वाजता आपल्या श्री कोळादेवी विद्यालयातून जवळजवळ 1200-1250 विद्यार्थी घेऊन प्रभात फेरी आपण संपूर्ण कोळगावमधून वीर भवनमध्ये आणलेले आहे आणि शहीद भवनमध्ये येऊन प्रथम शहीदांची पूजा करून त्यांना मानवंदना देऊन नंतर ध्वजारोहण करून आपण राष्ट्रगीत आणि ध्वजगीत घेऊन नंतर काही मान्यवरांचे मनोगत घेऊन तसेच वृक्षारोपण करून असा भव्य दिवस स्वरूपात हा कार्यक्रम साजरा केला आहे। आज आमच्या गावचे अनेक सैनिक अनेक युद्धांमध्ये शहीद झालेले आहेत, परंतु आज हा कारगिल विजय दिवस म्हणून खास करून कोळगावचे 2 सुपुत्र शहीद भाऊसाहेब तळेकर आणि शहीद सचिन साके या 2 वीरांनी आपल्या देशासाठी, आपल्या भूमीच्या रक्षणासाठी आपल्या गावचं आणि आपल्या देशाचं नाव जे लौकिक केलं आणि या देशासाठी त्यांनी जे वीरमरण पत्करलं, त्यांचे आम्ही कधी उपकार न विसरणार आहेत आणि हे संपूर्ण भारतवासियांना त्यांचा गौरव आहे। तसेच आम्हा सर्व कोळगावकरांना त्यांच्याबद्दल अभिमान आणि गौरव आहे आणि हा कारगिल विजय दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय राहील। तसेच शहीद स्मारक समिती श्रीगोंदा आणि कोळगाव सैनिक संघटना या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी मेजर बाळासाहेब लगड आहेत, त्यांच्याकडून समजून घ्या। सर, काय सांगाल, आजचा कार्यक्रमाचं प्रयोजन होतं, सुंदर कार्यक्रम झाला, कसं सांगाल? खरं तर आज 26 जुलै 1999 साली देशानं कारगिल युद्ध जिंकलं आणि त्यानंतर हा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरू केला। विशेष करून आज हा कार्यक्रम श्रीगोंदा या ठिकाणी होणार होता, परंतु आम्ही शहीद स्मारक समिती आणि तालुका सैनिक संघटनेला विनंती केली की कोळगावमधून 2 सैनिक शहीद झालेले आहेत, कार्यक्रम कोळगाव या ठिकाणी व्हावा। त्यांनी मान्यता दिली। सर्वांच्या सहकार्याने कोळगावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, त्यांचे सर्व संचालक यांच्या सहकार्याने कोळगावच्या वीर भवनमध्ये हा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहाने संपन्न झाला। त्यामध्ये सर्वजण आपण सहभागी झालात,
त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आज आपण सर्व जनता खुला श्वास घेऊ शकत आहे की आपल्या देशाचा सैनिक अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे सीमेवर. जोपर्यंत देशावर सैनिक आहे ना तोपर्यंत आपली शेती, आपले बंगले, आपली प्रॉपर्टी आपण सुरक्षित आहोत. ज्या दिवशी ते सैन्य बाजूला होईल त्या दिवशी आपली काय गत होईल याची कल्पना नाही केलेली बरी. या ठिकाणी गावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याकडनं समजून घ्या. खरं तर त्यांना त्यांच्या घराण्याला सुद्धा शहीद जवानांची एका अर्थानं वंश परंपरा आहे. भैया काय सांगाल? खरं तर खूप काही आपल्याला सांगण्यासाठी आहे, परंतु थोडक्यामध्ये आपल्या घराण्याची परंपरा काय सांगाल? खरं तर आज पहिल्यांदी कारगिल विजय दिवस या ठिकाणी संपन्न झाला. प्रथमतः जे कारगिल युद्धामध्ये कोळगावचे 2 सुपुत्र शहीद सचिन साके आणि शहीद भाऊसाहेब तळे यांना मी प्रथमतः अभिवादन करतो. खरं तर कोळगाव गावाला फार मोठी परंपरा असा खरं तर देशसेवेचा त्या ठिकाणी आहे. आमच्याच कुटुंबातील श्रीपती लगड सरदार हे त्या ठिकाणी पहिल्या महायुद्धामध्ये शहीद झालेले आहेत आणि त्यांना जंगी इनाम हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि आम्ही त्यांच्या कुटुंबातले आहेत. त्याचा आम्हाला गर्व, अभिमान आहे. आजोबा, वडील, पंजोबा असा सगळा वारसा खरं तर आमच्यासारख्या कुटुंबाला आहे. त्याचा देशसेवेचा अभिमान आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. आणि आमच्याच पिढीमध्ये आर्मीमध्ये कोण नव्हतं तर मी माझी बहीण ही कर्नल निळकंठ जटार यांना दिलेली आहे आणि ते सुद्धा आता देशसेवेच्या कामामध्ये कार्यरत आहेत. या ठिकाणी शहीद जवान स्मारक आपल्याकडे झालेलं आहे. त्या अनुषंगानं जिथं आता नवीन पिढी आहे त्या पिढीसाठी काय करण्याचा काही मानस आपल्याकडे आहे का? काही 100% यामध्ये आम्ही सगळे गावकरी एकत्रित येऊन आता शहीद भवन या ठिकाणी 2 स्मारक सचिन साके आणि भाऊसाहेब तळेकर आहे. तर याच्या आधी बऱ्याच जणांनी बलिदान कोळगावच्या ज्या सैनिकांनी दिलेलं आहे. तर पुढच्या पिढीला स्फूर्ती मिळावी, देशसेवेमध्ये जाण्याची स्फूर्ती मिळावी यासाठी एक शहीद स्मारक या ठिकाणी गावामध्ये आम्ही सर्वपक्षीय सगळ्यांना एकत्रित घेऊन त्या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून सगळ्यांना त्याची प्रेरणा मिळेल. या ठिकाणी हर हुन्नरी एक तरुण तडफदार खरं तर मेजर नवनाथ खामकर आपल्या बरोबर आहे. ते सुद्धा प्रत्येक कामामध्ये हिराने काम घेत असतात, काम करत असतात. मेजर काय सांगाल? खरं तर हा कार्यक्रम अगदी छोटा घेण्याचं ठरलं होतं, परंतु आज त्याचं जे स्वरूप आहे खूप मोठं झालेलं आहे. या अनुषंगानं काय सांगाल? कोणाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे? खरं तर संपूर्ण देशामध्ये 26 जुलै कारगिल विजय दिवस हा साजरा केला जातो आणि आमच्या तालुक्याचं भाग्य म्हणजे या ठिकाणी सचिन साके आणि भाऊसाहेब तळेकर हे 2 जवान कोळगाव येथील या कारगिल युद्धामध्ये सहभागी होते. आणि कारगिलमध्ये सहभागी असणं आणि कारगिलमध्ये शहीद होणं हे एवढंही सोपं नव्हतं, कारण याच्यात बरेच सैनिक आहेत की इथं कोळगाव सैनिक संघटनेचे अध्यक्ष असतील ते स्वतः कारगिलमध्ये सहभागी होते आणि या ठिकाणी उपाध्यक्ष सगळे असतील. एवढं सोपं नव्हतं ते युद्ध, परंतु ते युद्ध झाल्यानंतर 527 जवान आपले त्या ठिकाणी शहीद झाले, 1373 जवान जखमी झाले. तो युद्धाचा प्रसंग जर आठवला तर आजही ह्या शहर येथील संपूर्ण सैनिकांच्या अंगावर, कारण तो खूप भयंकर परिस्थिती होती. वर दुश्मन आणि खाली आपण, कोणती परिस्थितीमध्ये एवढं सोपं नव्हतं, परंतु त्या ठिकाणी 2-2 दिवस काही अन्न पाणी न खाता आपले जवान आपल्या मातृभूमीसाठी देशासाठी लढले आणि त्या ठिकाणी कारगिलमध्ये शहीद झाले. कोळगाव सैनिक संघटनेने हे जो कार्यक्रम आयोजित केला त्यांच्याबरोबर आमची शहीद स्मारक समिती असताना श्रीगोंदा तालुका सैनिक संघटना असताना सर्वजण सहभागी झाले आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये झाला. खरं तर हा दरवर्षी साजरा केला जातो आणि याही पुढच्या वर्षीपासून अजूनही याच्यापेक्षा आम्ही संपूर्ण तालुक्यातील लोकांना या ठिकाणी एकत्र आणण्याचा आमचा मानस आहे. त्याचप्रमाणे त्या कारगिल जवानांच्या, विजय जवानांच्या स्मरणार्थ आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण समितीकडून श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज वृक्ष संवर्धन समितीकडून आम्ही वृक्षारोपणही केलेलं आहे त्यांच्या आठवणीच्या स्मृतिप्रित्यर्थ. आणि त्यांच्या आठवणीमुळे ते दरवर्षी आम्ही तिथे येऊन त्यांना त्यांचा वाढदिवस, जो झाडांचा वाढदिवस आहे तो तिथे आम्ही साजरा करणार आहोत. जय हिंद. खरं तर आजचा हा कार्यक्रम खूप मोठा होता, एका अर्थानं शासकीय कार्यक्रम होता. ज्या तालुक्यामध्ये, ज्या भूमीमध्ये, त्या भूमीतील खरं तर जवान आपल्या सरहद्दीवर शहीद झालेले आहेत, तो कारगिल दिवस कोळगाव या ठिकाणी साजरा होतो. या ठिकाणी निमंत्रित केलेले तहसीलदार डोंगरे साहेब असतील, त्याचबरोबर BDO राणीताई फराटे असतील किंवा PI किरण शिंदे असतील, आज त्यांनी या कार्यक्रमावर पाठ फिरवलेले आहे. खरं तर ही खूप खंत वाटण्याची गोष्ट आहे की या ठिकाणी हे अधिकारी आहेत, यांनी उपस्थित राहायला हवं, परंतु ते आलेले नाहीत. नक्कीच याचा परिणाम या कार्यक्रमावर जरी दिसून आला नसला तरी सुद्धा प्रत्येक नागरिकांच्या मनावर त्याचं एखादं प्रतिबिंब आलेलं आहे. श्रीरंग सावळे, दत्ता जगताप, दक्ष टाइम्स 24 लाईव्ह, श्रीगोंदा, अहिल्यानगर.